एखादा कुटुंब प्रमुख म्हणतो हे कुटुंब माझं आहे, सरपंच म्हणतात हे गाव माझं आहे, आमदार म्हणतात हा तालुका माझा आहे, खासदार म्हणतात हा जिल्हा माझा आहे, मुख्यमंत्री म्हणतात हे राज्य माझं आहे, प्रधानमंत्री म्हणतात हा देश माझा आहे. संतांना विचारलं तुमचं काय? अयम बंधुरयम नेति गणना लघुचेतसाम उदार चरितानंतु वसुधैव कुटुंबकम. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरापणची झाला. संतांना समग्र विश्व म्हणजे स्वतःचं कुटुंब वाटत असतं. वसुधैव कुटुंबकम. संत हे विश्व व्यापक झालेले असतात. मला संतांचा सगळ्यात मोठा अपमान कोणता आहे माहिती आहे का? एखाद्या विशिष्ट जातीनं, एखाद्या विशिष्ट समाजानं त्या समाजाचे संत आपले आहेत म्हणून त्यांना आपले म्हणणं हा त्या संताचा सगळ्यात मोठा अपमान आहे. विशिष्ट धर्मानं त्या संतांना आपलं म्हणणं हे संताला संकुचित केलं ना हो. संत हे विश्वव्यापक झालेले असतात. महाराज संतांचा बोध कसा असतो? अणु रेणू या तोकडा तुका आकाश आहे, विश्वव्यापक झालेले असतात असे संत. बरं नेमका काय संतांचा उपकार आहे बरं तुमच्या आमच्यावरती? नेमका काय उपकार आहे महाराज? जो कोणीच करू शकत नाही असा उपकार संतांचा आहे. काय उपकार आहे महाराज सांगतात? मज निरंतर जागविती. संत तुम्हा आम्हाला जागे करतात, जागे करतात, निरंतर जागे करतात. मग कोणी म्हणेल का हो महाराज जाग करणं हा जर उपकार असेल तर जाग करणारे अनेक घटक आहेत ना हो. एखाद्या वेळी झोपलो आणि लाईटच गेली, पाऊस आला, आता लाईट जायला काय लई मोठा पाऊस नाही लागत बरं का, थोडी बुरबुर झाली की लगेच लाईट जाते. खेड्यामध्ये लाईट गेली आणि असे मच्छर आले, असे डास आले आणि त्या डासांनी लई तोडीलं महाराज. रातभर एखाद्याला झोपच येऊ दिले नाही. मग तो सकाळी म्हणू शकतो ना काय सांगू आता मच्छरचे उपकार मज निरंतर जागविती. मग त्या डासाचे पण उपकारच आहेत ना, ते पण आपल्याला जागच ठेवतात ना. जागच करणं हा जर उपकार असेल तर कोंबड्याचे पण उपकार आहेत ना. पहाटच्या वेळी आता कोंबडे नाही राहिले जास्त, पूर्वीच्या काळी होते कोंबडे. कोंबडे आरवायचे पहाटच्या वेळी. कोंबडा जर आरवला सगळे लोक, सगळं गाव जागवायचं. मग म्हणायला पाहिजे काय सांगू आता कोंबड्याचे उपकार मज निरंतर जागविती. जाग करणं जर उपकार असेल तर मोबाईल मधला अलाराम सुद्धा आपल्याला जाग करतो ना. मग काय सांगू आता त्या अलारामचे उपकार मज निरंतर जागविती असं म्हणावं लागेल ना. जाग करणं हे सामान्य जाग करणं नाही बरं का. संत तुम्हा आम्हाला जाग करतात म्हणजे प्रबोधन करून जाग करतात असा त्याचा अर्थ नाही. संत जाग करतात म्हणजे आपण स्वस्वरूपाच्या अज्ञानामध्ये झोपलेलो आहोत महाराज. अविद्येची या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादीच. तुम्हा आम्हाला जीवनात जे दुःख होतात ना महाराज, दुःख होतात ना कशामुळे होतात बरं? आपल्या दुःखाला ना शत्रू कारणीभूत असतो, ना मित्र कारणीभूत असतो, ना भाऊ कारणीभूत असतो, ना भावकी कारणीभूत असते, ना गावकी कारणीभूत असते. आपल्या दुःखाला एकच गोष्ट कारणीभूत असते. कोण? स्वस्वरूपाचं अज्ञान. आपण अज्ञानामध्ये आहोत म्हणून आपल्याला दुःख होतं महाराज. आपलं जर अज्ञान निवृत्त झालं ना, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जनक राजा होता बरं का, प्रभू रामचंद्राचे सासरे, सीतामातेचे वडील जनक राजे. ते राजे असताना एक दिवशीचा प्रसंग आहे. सायंकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी जेवण वगैरे केलेलं आहे. मिथिला नगरीचा सम्राट राजा मस्त प्रकारे जेवण केलेलं आहे आणि जनक राजा झोपायला गेले. आता जनक राजा काय लाकडी पलंगावर झोपत असतील का? चंदनाच्या पलंगावरती. त्या ठिकाणी जनक राजाचं संरक्षण करायला हजारो सैनिक नंग्या तलवारी घेऊन राजमहलाभोवती, त्या ठिकाणी आतमध्ये काही सैनिक, बाहेर काही सैनिक, सीमेवरती बाँड्रीवरती काही सैनिक, पूर्ण अशा प्रकारचा पहारा होता. आणि जनक राजा जेवण करून सुंदर अशा प्रकारे त्या चंदनाच्या पलंगावरती झोपी गेला. प्रकार असा झाला, झोपल्यावरती राजाला स्वप्न पडलं. ऐका बरं का, जनक राजा झोपला, चंदनाच्या पलंगावरती झोपला, अत्तराचा त्या ठिकाणी सुगंध आहे, पोटभर जेवण केलेलं आहे आणि राजा झोपला. झोपल्यावर त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात असं झालं, शेजारचा राजा आक्रमण करून याच्या राज्यावरती आला आणि मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये जनक राजाचं सगळं सैन्य मारले गेलं, कोणीच उरलं नाही, एकटाच राजा उरला,
झोपेत बरं का, स्वप्न सांगतोय मी. एकटा राजा उरला आणि मग सगळे सैनिक त्या राजाच्या पाठीमागं लागले. आता जीव वाचवण्यासाठी जनक राजा पुढं, सैनिक मागं, जनक राजा पुढं, सैनिक मागं, पळत 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 खूप दूर गेला. 7-8 दिवसाचा प्रवास करून दुसऱ्या राज्यामध्ये राजा पोहोचला. कपडे फाटलेले, 7-8 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही, त्या ठिकाणी सगळी धूळ अंगावरती बसलेली, 8 दिवस आंघोळ नाही, त्या ठिकाणी कपडे फाटलेले, आणि राजा दुसऱ्या राज्यामध्ये पोहोचला. तिथं गेल्यानंतर त्या राज्यामध्ये एक अन्नक्षेत्र चालू होतं. तिथं आपली खिचडी भात वगैरे काहीतरी वाटत होते. 5-50 भिकारी जमा झाले होते. भिकाऱ्याच्या हातात कटोरा होता आणि तिथं अन्नछत्र चालू होतं. आता 8 दिवस उपाशी, म्हणजे ती काय साधी भूक असेल का? उपाशी राहणं सोपी गोष्ट आहे का? 8 दिवसाचा उपवासी राजा तिथं गेला, लाईनीमध्ये उभा राहिला. पण राजाला स्वतःच्या नशिबाबद्दल, दुर्दैवाबद्दल एवढं वाईट वाटलं. कशामुळे माहिती का? बाकीच्या भिकाऱ्याच्या हातात कटोरा होता, याला भीक मागण्यासाठी कटोरा पण नव्हता. एवढी बिकट अवस्था प्राप्त झाली. राजाचा नंबर आला. गरम गरम अशा प्रकारचा तो भात, खिचडी भात हातावरती टाकला. आता बाजूला जाऊन राजा मटामटा मुटू त्याला खाणार. तेवढ्यात 2-3 कुत्र्यांनी राजावरती हल्ला केला आणि सगळा भात हिसकावून घेतला. महाराज हाताला चटके बसले, फोडा आले, कुत्र्यांनी हल्ला केला, भात सांडला, पोटामध्ये प्रचंड भूक. आता त्या राजाला किती वाईट वाटलं असेल स्वतःच्या दारिद्र्याबद्दल. महाराज दरिद्री माणूस जो असतो ना, दरिद्री माणूस जिवंतपणे मेलेला असतो बरं. व्यास महर्षीने एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे, जीवंतोपि मृतो पंच व्यासेन परिकीर्तिता, दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवका. हे 5 लोक जिवंत असून मेल्यासारखे असतात. म्हणून कोणी गरीब असेल ना महाराज, कोणी दारिद्र्यात असेल ना, त्याची 4 चौघात कधी टिंगल करायची नाही गरिबीवरून. कारण गरिबीने त्याला अगोदरच मारलेलं असतं, पुन्हा त्याला मारायचं नाही कधी. राजाला स्वतःच्या परिस्थितीबद्दल त्या ठिकाणी वाईट वाटलेलं आहे. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. राजाच्या जीवनात एवढे दुःख आहे बरोबर, भुकेचं दुःख, पाणी नाही, अन्न नाही, अंगावरती नीट कपडे नाहीत, त्या ठिकाणी सगळी पायात चप्पल नाही. एवढं राजाचं दुःख, हे सगळं दुःख कशाने निघून जाईल सांगा बरं? त्याच्या राजाच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवल्यानंतर निघून जाईल बरोबर ना. राजाला सुंदर अशा प्रकारचे कपडे घालायला दिल्यानंतर निघून जाईल बरोबर ना. राजाला चांगल्या अशा प्रकारच्या चांगल्या कंपनीच्या ब्रँडेड चपला घालायला दिल्यानंतर राजाचं दुःख निघून जाईल बरोबर ना. तरी काही झोपेच्या नादात होच म्हणतात. राजाचं सगळं दुःख कधी निघून जाईल माहितीये का? झोपेतून जाग केल्यावर. कारण हे स्वप्न आहे. राजा आहे, त्याला झोपेतून तू जाग केलं ना, राजा आहे तो. तसं आपल्याला जीवनात जे दुःख होतात ना, दुःख कशामुळे? आपण अज्ञानामध्ये झोपलेलो आहोत. आणि या अज्ञान रूपी निद्रेतून जेव्हा आपण जाग होऊ ना महाराज, ती ओळखीची सरीसे, सुखाची आ साम्राज्य बैसे, चित्तपण समरसे विरोनी जाय. महाराज संतांना जीवनामध्ये दुःखी कोणीच का करू शकत नाही माहितीये का? का? संत स्वरूपाच्या ठिकाणी जागे झालेले असतात, जागे. आणि ही संतांना जागृती निर्माण झाल्यानंतर महाराज जाग होणं म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान होणं, एवढं या ज्ञानात सामर्थ्य आहे महाराज. लक्षात ठेवा, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे तो कितीही संकटात असू द्या, कितीही दारिद्र्यात असू द्या, पण त्याच्या अंतःकरणामध्ये एवढं मोठं ऐश्वर्य प्राप्त होतं. 3 टूक कौपीन की भाजी बिना लून, तुलसी हृदय रघुबीर बसे तो, इंद्र बापुडा कोण. वा, आत्मज्ञानाची ताकद. ज्याला ज्ञान प्राप्त झालं ना, अहो त्याला त्याच्या अंगावरती 17 ठिकाणी फाटलेले कपडे असू द्या, भाजीमध्ये टाकण्यासाठी मीठ घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसू द्या, पण ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं ना, त्याला इंद्र सुद्धा भिकारी वाटतो. एवढी या ज्ञानाची ताकद आहे. संत तुम्हा मला जाग करतात. म्हणून हे जाग करणं महाराज, हे जाग करणं फक्त संतच करू शकतात बरं का, संतच करू शकतात. कारण ते स्वतः जागे झालेले आहेत ना. म्हणून महाराज वर्णन करतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आपल्या बख्तरपूर ग्रामस्थांचे त्या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे बरं का. एवढा मोठा महापूर आला, पाऊस आला, नुकसान केलं, खूप संकट आले, अनेक प्रकारच्या समस्या आल्या, तरीही आपला जो वार्षिक सप्ताह आहे तेवढ्याच ऐश्वर्यात चालू ठेवला. हे सगळ्या ग्रामस्थांचं अभिनंदन करायला सोपी गोष्ट नाही.
हे फक्त त्या ठिकाणी आमचा शेतकरीच करू शकतो. म्हणून महाराज वर्णन करतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. महाराज वर्णन करतात की संतांचे आमच्यावरती एवढे उपकार झालेले आहेत, आता त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी त्यांना काय करू, काय देऊ. काहीही दिलं, माझा जीव जरी दिला ना तरी त्यांच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. महाराज उपकार अशी एक गोष्ट आहे बरं का. उपकार, माणसाने उपकार कधी विसरू नयेत. कोणाचे उपकार विसरू नये, कारण उपकार विसरण्या इतकं मोठं पाप जगात दुसरं कोणतं नाही. महाभारत सांगतं, कृतघ्ने नास्ति निष्कृती. जो उपकार विसरला ना, जो कृतज्ञता ज्याने ठेवली ना, जगामध्ये त्याला प्रायश्चित्त, सगळ्या पापाला प्रायश्चित्त आहे. पण जो उपकार विसरलाय, ज्याने कृतज्ञता केली, त्याला जगात प्रायश्चित्तच नाही. पहिली गोष्ट, एक तर कोणाचे उपकार घ्यायचे नाही. बरोबर, कोणाचे उपकार घ्यायचे नाही, घेतलेत विसरायचे नाही. कोणाचे उपकार घेऊ नयेत. त्या ठिकाणी महाकवी कालिदासाने एका ठिकाणी सांगितले बरं का, हलकटाचे उपकार तर बिलकुल घ्यायचे नाही. कोणाचे उपकार घ्या तुम्ही, पण हलकट. हलकट कळतो का? हलकट तो असतो, उपकार 1 पट करतो आणि वसुली 100 पट करतो. एक असाच माणूस होता, आऊत हाकत होता. कापसामध्ये पाळी टाकायची होती आणि आऊत हाकत होता. परंतु त्याचं काय झालं, लाकडी आऊत होतं, ते रुमनच मोडलं. शेजारच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं, माझ्या आऊताचं रुमणं मोडलंय, मला एक रुमणं दे तुझ्याकडे असलं तर. ते हलकट होतं बरं का. ते नाही म्हणायला लागलं, पण रुमणं शेजारीच पडलेलं होतं, त्याला नाही म्हणताच आलं नाही. त्याने ते रुमणं दिलं, याने बिचाऱ्याने आणलं, त्या ठिकाणी पाळी टाकली. पण याच्या एकच डोक्यात, आपण याला रुमणं दिलं होतं. दुसऱ्या दिवशी हे मागायला आलं रुमण्यावालं बरं का, मला माझ्या आवताची दांडीच मोडली म्हणले, मला आवताची दांडी पाहिजे. याला द्यावं लागली आवताची दांडी काढून. का? काल रुमणं आणलं होतं ना. आवताची दांडी काढून नेली. त्या ठिकाणी यांनी काय केलं, त्याची बाजूला ठेवली, याची जोडली, त्याच्यावर पाळी टाकली. दुसऱ्या दिवशी आला, म्हणला मला आवतच पाहिजे. द्यावं लागलं याला. परवा रुमणं आणलं होतं, त्यांनी याचं आवत आणलं, त्या आवताने पाळी टाकली, आवत नेऊन दिलं. चौथ्या दिवशी आला, म्हणला मला बैल जोडी सहित आवत पाहिजे. द्यावं लागलं नाही याला. 5व्या दिवशी आला, म्हणला मला बैलगाडी सहित बैल पाहिजे. आता यांनी विचार केला, म्हटलं नाही गाडी मला लागत. काय म्हणलं तू, काय तुला कळतं का? रुमणं दिलं तर मी तुला 5व्या दिवशी, 5 दिवसापूर्वी, काही उपकार आहेत का नाही तुझे? आणि कपाळाला हात मारला, कुठून मला दुर्बुद्धी सुचली, याचं रुमणं घेतलं नाही का. यांच्या मोघावर मध्ये गुन्हे नादमे लब्ध कामा. सगळ्याचे उपकार घ्यायचे, पण हलकटाचे उपकार कधी घ्यायचे नाहीत. विठ्ठल विठ्ठल. उपकार जर घेतले, ते उपकार कधी विसरायचे नाहीत. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, जो उपकार विसरतो ना, एखाद्याने आपल्यावरती उपकार केले आणि ते उपकार एखादा जर विसरला, असा कृतज्ञ माणूस बर का बाबा, आहेर बाबा, कृतज्ञ माणसाचं मांस जर तोडून टाकलं ना वड्याला, तो महाकवी कालिदासाने एका ठिकाणी सांगितले बरं का, हलकटाचे उपकार तर बिलकुल घ्यायचे नाही. कोणाचे उपकार घ्या तुम्ही, पण हलकट. हलकट कळतो का? हलकट तो असतो, उपकार 1 पट करतो आणि वसुली 100 पट करतो. एक असाच माणूस होता, आऊत हाकत होता. कापसामध्ये पाळी टाकायची होती, आऊत हाकत होता. परंतु त्याचं काय झालं, लाकडी आऊत होतं, ते रुमनच मोडलं. शेजारच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं, माझ्या आवताचं रुमणं मोडलंय, मला एक रुमणं दे तुझ्याकडे असलं तर. ते हलकट होतं बरं का. ते नाही म्हणायला लागलं, पण रुमणं शेजारीच पडलेलं होतं, त्याला नाही म्हणताच आलं नाही. त्याने ते रुमणं दिलं, याने बिचाऱ्याने आणलं, त्या ठिकाणी पाळी टाकली. पण याच्या एकच डोक्यात, आपण याला रुमणं दिलं होतं. दुसऱ्या दिवशी हे मागायला आलं रुमण्यावालं बरं का, मला माझ्या आवताची दांडीच मोडली म्हणले, मला आवताची दांडी पाहिजे. याला द्यावं लागली आवताची दांडी काढून. का? काल रुमणं आणलं होतं ना. आवताची दांडी काढून नेली. त्या ठिकाणी यांनी काय केलं, त्याची बाजूला ठेवली, याची जोडली, त्याच्यावर पाळी टाकली. दुसऱ्या दिवशी आला, म्हणला मला आवतच पाहिजे. द्यावं लागलं याला. परवा रुमणं आणलं होतं, त्यांनी याचं आवत आणलं, त्या आवताने पाळी टाकली, आवत नेऊन दिलं. चौथ्या दिवशी आला, म्हणला मला बैल जोडी सहित आवत पाहिजे. द्यावं लागलं नाही याला. 5व्या दिवशी आला, म्हणला मला बैलगाडी सहित बैल पाहिजे. आता यांनी विचार केला, म्हटलं नाही गाडी मला लागत. काय म्हणलं तू, काय तुला कळतं का? रुमणं दिलं तर मी तुला 5व्या दिवशी, 5 दिवसापूर्वी, काही उपकार आहेत का नाही तुझे? आणि कपाळाला हात मारला, कुठून मला दुर्बुद्धी सुचली, याचं रुमणं घेतलं नाही का.
यांच्या मोघावर मधी गुणे नादमे लब्ध कामा. सगळ्याचे उपकार घ्यायचे पण हलकटाचे उपकार कधी घ्यायचे नाहीत. विठ्ठल विठ्ठल. उपकार जर घेतले ते उपकार कधी विसरायचे नाहीत. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, जो उपकार विसरतो ना, एखाद्याने आपल्यावरती उपकार केले आणि ते उपकार एखादा जर विसरला, असा कृतघ्न माणूस, बर का बाबा आहेर बाबा, कृतघ्न माणसाचं मांस जर तोडून टाकलं ना वड्याला, तो जर मेला आणि त्याचं मांस जर वड्याला टाकलं ना, तर गिधाड सुद्धा ते मांस खात नाहीत, कृतघ्न माणसाचे, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये कोणाचे उपकार विसरायचे नाहीत. ज्याचे आपल्यावरती उपकार आहेत ना, त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करायचा. या अनुषंगाने महाराज सांगतात की संतांनी आमच्या जीवनावरती जे उपकार केलेले आहेत, आम्हाला अज्ञान रूपी निद्रेतून जाग केलेलं आहे, त्या उपकारासाठी आता मी काय देऊ, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. माझा जीव जरी ठेवला ना, तरी संतांच्या ऋणातून मी उत्तीर्ण होणार नाही. ठेविता पायी जीव थोडा. बरं महाराज, संत असे असतात ना, त्यांचं सहज जरी बोलणं असलं ना, तरी ते आपल्या हिताचं असतं. संत सहज जरी बोलले ना, तरी त्या सहज बोलण्यामध्ये तुमचं आमचं हित सामावलेलं असतं. ज्ञानोबाराया सहज बोलले महाराज, सहज बोलले. काय तयार झालं? म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता ऐसे गोड आतुडले. ज्ञानोबाराया सहज बोलले, ज्ञानेश्वरी तयार झाली. ज्ञानोबाराया जर सिरियसली बोलले असतात, काय झालं असतं? हा, संताची ताकद आहे महाराज, संताची. पहा, ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी तयार करून ठेवली. पहा बरं का, देवामध्ये आणि संतांमध्ये फरक काय आहे. समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून अमृत बाहेर पडलं. त्या अमृतासाठी राक्षस आणि देवामध्ये भांडणं लागली आणि ते अमृत कलश घेऊन सगळेजण कुठं आले? नेवासा क्षेत्री आले. नेवासा क्षेत्री आल्यानंतर भगवंतानी काय केलं? मोहिनी राजाचं रूप धारण केलं, अवतार धारण केला आणि ते अमृत वाटण्यासाठी बसले. देवाला एकीकडून बसवलं आणि राक्षसाला एकीकडून बसवलं. त्या ठिकाणी देवाने काय केलं माहिती का? हुशारीनं अमृत फक्त राक्षसालाच पाजलं, आपलं देवालाच पाजलं, राक्षसाला अमृतच दिलं नाही. पहा बरं का, देवाने अमृत फक्त देवाला दिलं. महाराज, तिथं राक्षसावरती अन्याय केला ना, त्यांना आरक्षणच नाही दिलं, देवालाच देऊन टाकलं. राक्षसाची काय चुकी होती बरं? त्यांचे कष्ट नव्हते का? अहो, एका बाजूनी जेवढी देवाची मेहनत होती ते समुद्र मंथन करायला, दुसऱ्या बाजूने तेवढीच राक्षसाची होती ना. हो, सारखा अधिकार होता राक्षसाचा त्या अमृतावरती, पण देवाने तिथं काय केलं? पंक्तीभेद केला, पंक्तीभेद केला. राक्षसावरती अन्याय केला आणि देवाला अमृत पाजलं. ज्या नेवासा भूमीवरती देवाने राक्षसावरती अन्याय केला, पंक्तीभेद केला, त्याच नेवासा भूमीमध्ये आमच्या ज्ञानोबारायांनी ज्ञानरूपी अमृत वाटत असताना कोणताच पंक्तीभेद केला नाही. देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची, जो येईल त्याला ज्ञानेश्वरी रूपी अमृताचं दालन आमच्या ज्ञानोबारायांनी खुलं केलं. हे संतांचे उपकार. देवापेक्षा एक पाऊल पुढं आमच्या संतांचं आहे. म्हणून महाराज वर्णन करतात, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. संतांचं सहज बोलणं लोकांच्या हिताचं असतं आणि तुमचं आमचं सहज बोलणं लोकांचे भांडणं लावणार असतं, नाही का? एका गावात अशी जोर जोरात भांडणं सुरू होते बरं का, आणि एक माणूस शेजारीच उभा होता. जोरात भांडणं सुरू, पार लाठी काठीपर्यंत भांडणं आलेली. आणि त्या माणसाला विचारलं, काय झालं? काय नाही म्हटले, यांचे भांडणं सुरू आहेत. कशावरून? हा त्याला असं असं म्हटला. त्याला विचारलं, तो त्याला तसं तसं म्हटला. हे त्याला कसं काय कळलं? म्हटलं, मीच सांगितलं. अहो, काय सांगितलं? पण काय नाही, असं सहजच. तुझं झालं सहज, पण त्यांचे फुटले डोके, नाही का? तुमचं आमचं सहज बोलणं असं असतं, पण संतांचं सहज बोलणं सगळ्या जगाचं त्याच्यामध्ये हित सामावलेलं असतं. आणि हे बोलत असताना संत फक्त बोलत नाहीत बरं का, जे बोलतात ते करतात. पहा बरं का, संतांचा आणि सर्वसामान्यामध्ये फरक काय आहे? तुमचं आमचं काय असतं माहितीये का? आपण एक बोलतो, दुसरं करतो आणि मनात तिसरंच असतं, नाही का? आपलं बोलणं एक असतं, आचरण दुसरं असतं आणि मनात तिसरंच असतं. संतांचं काय असतं? जे बोलतात तेच मनात असतं,
जे मनात असतं तेच बोलतात आणि जे बोलतात तेच करतात. मनस्सेकम वचस्सेकम कर्मण्येकम महात्मनाम आणि मनस्यन्नत वचस्सन्यत कर्मण्यन्यत दुरात्मनाम. हा संतातला आणि तुमच्या आमच्यातला फरक आहे. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती. म्हणून महाराज वर्णन करतात सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मजयेती सांभाळीत. संत आमचा सांभाळ करतात कसा. इथं तुकोबरायने एक दृष्टांत दिला. जसं गाय आहे. कोणती गाय. देशी बर का, जर्सी गायच नाही ती, फक्त आडनावाची गाय. देशी गाय. धेनू कशाला म्हटलेला आहे. सवत्स गायीला धेनू म्हणतात. ज्या गायीला वासरू आहे त्या वासरामध्ये किती जीव असतो बरं गायीचा. दिवसभर ती चरायला जाते. तिचं लहानस नुकतीच व्यालेली असते. चरायला गेल्यानंतर घरी येते. घरी आल्यानंतर बसल्यानंतर शेतकरी ती वासरू धार काढण्यासाठी सोडतो. सोडल्यानंतर ज्ञानोबराय वर्णन करतात अहो वासरू देखिली याची साठी धेनू खडबडोनी मोही. ज्ञानोबरायांचे शब्द पहा बरं का. अहो वासरू देखिली याची साठी धेनू खडबडोनी मोही उठी. मग स्तनामुखाची भेटी काय पानान धरी. काय धेनूचं त्या वासरावरती जीव असतं महाराज गाईचा. पूर्वीच्या काळी जर गाईचं एखादं वासरू मेलं ना, शेतकरी काय करायचं माहितीये का. त्या वासराच्या आतमधला सगळा मटेरियल बाहेर काढायचा आणि त्या कातडीमध्ये काय करायचे भुसा भरायचे. भुसा आणि काय करायचे धार काढायच्या वेळी त्या गाई पुढं त्या ठिकाणी ठेवायचे. आता पहा बरं का गाईचं वैशिष्ट्य. स्वतःचं निर्जीव वासरू त्याला चाटून गाय पाना सोडते. त्याला निर्जीव वासरू. आणि दुसऱ्या गायीचं जिवंत वासरू जर आलं ना त्याला हुंदाडते. आपुलियाचा भोत चाटी मारी करंटी पारी. आपल्या वासराचा भोत चाटून जी पाना सोडते पण दुसऱ्या गायीचं जिवंत वासराला ती हुंदाडते. याला गाय म्हणतात. वासरावरती आपल्या वासरावरती प्रेम असतं. तसं संत संतांच्या भक्तावरती देवाच्या भक्तावरती संतांचं प्रेम असतं. संत सांभाळतात. आणि याच्यात थोडं पुढे जाऊन सांगू का. आई आणि माऊली याच्यातला फरक सांगू का. आई आणि माऊली. आई कोणाला म्हणायचं आपल्याच मुलाचं कल्याण व्हावं नाही का. काही काही आया असतात ना माझाच बांड्या माझाच पप्या माझाच सोन्या. दुसऱ्या बाळाचं कौतुकच नाही आपल्याच लेकराचं कौतुक बरं का. आणि काही काही बाया ज्या असतात ना आपल्या मुलाबरोबर दुसऱ्या मुलाचं पण कौतुक करतात. आई कोणाला म्हणायचं जी फक्त आपल्याच मुलाला जीव लावते ती आई आहे. पण जगातल्या सगळ्या मुलाला जीव लावते तिला माऊली म्हणतात. आमचे ज्ञानोबा माऊली या विश्वाची माऊली आहे. विश्व माऊली ज्ञानोबरायांना म्हणतात. आणि तुकोबराय त्या ठिकाणी वर्णन करतात तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मजयेती सांभाळीत. महाराज आपला परमार्थ जो चाललाय ना आता आपल्या गावाचं कितवं वर्ष आहे 27वं वर्ष आहे. हे कोणाच्या आशीर्वादानं चालू आहे माहिती का. संतांच्या आशीर्वादानं. ज्ञानोबरायांचे आशीर्वाद तुकोबरायांचे आशीर्वाद त्या ठिकाणी सद्गुरू किसन बाबांचे आशीर्वाद या सगळ्या महात्म्यांच्या आशीर्वादामुळे आपण 27व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. नाहीतर आपली ताकद आहे का. नाही 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 आपल्या कधी बुद्ध्या फिरत्या सांगताच येत नाही. पण संतांची आपल्या गावावरती कृपा आहे म्हणून आपला परमार्थ आजपर्यंत अव्याहतपणे टिकून आहे. म्हणून महाराज वर्णन करतात तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मजयेती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा.